माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास. पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. प्रार्थना करूया चला. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अध्याय 4. अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, मी तुम्हाला पूर्वीचा इतिहास सांगतो. ही पांचाली तुमची पत्नी, पूर्वजन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या. तिचा जन्म यावेळी तिची माता मरण पावली. तिचा ज्यावेळी जन्म झाला तेव्हा तिची माता मरण पावली. पित्याने तिचे प्रेमाने पोषण केले. तिला त्याने पुष्कळ विद्या शिकवून चतुर केले. ती वयात आल्यावर इतर स्त्रियांची लग्न झालेली पाहून आपलेही लग्न व्हावे असे तिला फार वाटू लागले. मेघावी खूप पुष्कळ दिवस वरसंशोधनासाठी हिंडला, पण कोठेही जुळले नाही. तो खूप थकला. एके दिवशी अशक्तपणामुळे मूर्छित पडला, मरण पावला. मरताना त्याने विष्णूचे स्मरण केल्यामुळे तो वैकुंठात गेला. मुलीने इकडे खूप विलाप केला. तिचे रडणे ऐकून आसपासचे कित्येक लोक तिची करुणा येऊन तेथे आले. सर्वांनी मिळून तिचे सांत्वन केले. मेघावीच्या प्रेताचे दहन केले. मुलगी एकटीच राहू लागली. काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले. धर्मा, या दुर्वासांनीच कुंतीला, तुझ्या मातेला, देवांना आव्हान करण्याचे मंत्र दिले होते. ते फार ज्ञानी होते, शीघ्रकोपी होते, ते दीर्घायुष्य होते. माझ्या बाबतीत त्यांची एक कथा सांगतो, ऐका तुम्ही पण कथा. ते माझ्याकडे आले. मला व रुक्मिणीला त्यांनी घोड्याप्रमाणे रथाला जोडले आणि ते रथात बसले. आम्हाला रथ ओढायची आज्ञा केली. आम्ही रथ ओढू लागलो. रुक्मिणीला खूप तहान लागली. तिची दया येऊन मी माझ्या पायाने भूमीला दाब दिला. गंगा उत्पन्न केली. रुक्मिणीच्या तोंडामध्ये गंगेची धार पडली. त्याचाच राग दुर्वासांना आला. त्यांनी आम्हाला शाप दिला. माझी मर्यादा राखली नाहीस. पत्नीचे लाड करतोस. तुझा व पत्नीचा घोर वियोग होईल. रामावतारात हा शाप भोगावा लागला. हे दुर्वास मुनी त्या कन्येच्या घरी आले. तिने त्यांचा पाहुणचार केला. आपली ओळख सांगितली. त्यांनी म्हटले, मेधावी ऋषी धार्मिक व तू त्यांची कन्या ज्ञानी व्रतस्थ आहेस. कैलासाहून बद्रिक आश्रमात जाताना तुला भेटून जावे म्हणून आलो. तुझे कल्याण असो. तेव्हा ती कन्या म्हणाली, आपल्या आगमनाने दर्शनाने माझे हितच होणार यात शंका नाही, पण माझे लग्न होत नाही म्हणून मी फार दुःखात आहे. मला जगायचे वाटत नाही. माझे दुःख दूर करता येईल का? आपण कृपा करार का? मला उत्तम वर मिळावा म्हणून मी काय करू? असे बोलून ती उदारपणे स्वस्थ राहिली. आता आपण अधिक मासाची पोथी श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याय माझी उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले ते अनुपम कथानक कथियेले. आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वतास सांगतो. अरे पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली. ती चंद्रकले एसी वाढता 10 वर्षाची झाली तत्वता. सिंहकटी परमशोभिता शशिवदना हरिणाक्षी लावण्याची केवळ खाणी वाटे रंभाचा आली मेदिनी. पित्यासी ती एकलीच म्हणून अत्यंतची प्रिय असे. पूर्वी तिच्या बाळपणात माता पावली स्वर्गाप्रत तैपासने पित्याने सतत पोषण केले तिचे. तेने योगी ते वाचून मेधा विष्णू पडे चैन पुत्राप्रमाणे रात्र निन प्रेमे लालन करीत असे. ती साहित्य शास्त्री झाली कुशळ नीतिशास्त्र जाणे सकळ चातुर्यादी गुण विपुल तिचं माझी वसीन नेले. असो ऐसी ती विप्रकन्या झाली सकळ सद्गुण मान्य. तियेच्या परमसख्या अन्या राहतो त्या शेजारी. त्या पती पुत्राधिका सहित सुख भोगित अहोरात्र. ते पाहून तियेचे मान्या मनात इच्छा तदरण उद्भवली. मग अंतरी तर्क करी मी काही होईन यांचे परी. गुण सौभाग्य निधी सत्वरी पती कैसा मिळेलो. परम सुखद ऐसे सूत मज कैसे होतील प्राप्त. मी दुर्भागिनी असुखचित इच्छा व्यर्थ सगळी. हा मी आता करू काय? कोणा देवांचे धरू पाय की कोण सेऊ ऋषिवर्य की कोणे तीर्थाश्रय. मज नाही काही सुचत माझे भाग्ये निजले खचित. पिता तोही असोनी पंडित
मूर्ख झाला सर्भाग्य. विवाह काळ गेला होऊन तरी माझे न केले लग्न. सख्यात मी मुख्य असून कुमारी दुःख भोगिताई. या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवस रात. मज तो पतीचे येतात सुख काही मिळेना. आ मनमाता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती. दुःख भोगावया निवृत्ती मज कैसे टेविले. ऐसी ती विप्रकन्या सतत चिंता नये तळमळत. व्यर्थ झाले मनोरथ शोकार्णव उजंबळायला. तिचा पिता मेधावी कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतला ठाई. योग्यवर शोधित असे परी तैसा मिळेना कोण. ठाईच इच्छा गेली पूर्ण चित्ती भडकला चित्तांगण. दुःख दारुण सोशवेना म्हणे कन्येचे काय हे देव. त्यावणी माझे अभिनव आता न सुचे काही उपाव. कोण की देव उपासवा ऐसा विचार करीत व्हायला. आपल्या घृणा सन्निध आला तो दैवाचा पडला घाला. अंगी भरला काळ ताप कधी रांगारा परिधारुण. ज्वाळा चालल्या देहातून जळू लागले दोन्ही नयन. कपाळ शूळ उर्भरा फुटू लागले अंग सकळ. श्वास चालले विपुल हात पाय पडले विकळ. पुढे पाऊल उचले ना मदिरा मत्ता ऐसा पडत. संकटे पुढे जाय चालत मूर्छा येऊनी आरंभळत. धरणवडी पडियेला पडता पडता कन्ने लागुणी. ओरडला बाळे नाव म्हणून तो पितृशब्द पडता करणी. कन्या म्हणे घाबरली जेथे पडला होता तात. तेथे वेगे आली धावत तव तो मेधावी अत्यंत मरणोन्मुख झाला. कंपे व्यापिले सर शरीर मस्तकी सुटला धर्मफार. हात पाय पडले गार नेत्र बुबळे परतली. होऊ पाहे प्राणत्कर म्हणा तो झाले भगवत स्मरण. पूर्वी गोर हस्तवय धर्माचरण उत्तम केले तयाने. तेने तयाची अंतकाळी प्रपंचीची वासना गेली. भगवन मूर्ती घनसावळी येता स्थित ध्याउनिया. म्हणे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तम आनंद कंदा. सत्वर धावदा मुकुंदा आता आपदा न करावी. तू दीनानाथ मी दीन तव चरणी असे लीन. तरी मजया भवब्दीतून उद्धरुणिया रक्षावे. तुझ वाचुनी त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी. ऐसे बोलता मेधावी म्हणे प्राण सोडिता झाला. तो धावले विष्णुदूत तदात्मा घातिला विमानात. वैकुंठने उणिया करीत अखंड तेथ स्थापियेला. तो गत प्राण झाला पिता ऐसे पाहुणे विप्रसूता. अंबरडा फोडून हाताता म्हणून रडू लागली. अंके घेतले पित्याचे प्रेत आक्रोश विलाप करी बहुत. म्हणे दयाळा तू माझा तात आजी मज का उगलासी. मजवर तुझी किती प्रीती न विसंबेसी दिन राती. आता कोणाचे अंकावरती ठेवणी मज गेला असं. मी पोरी पोरगी पितृहीन माझे करी कोण रक्षण. स्वसा बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी. महातपस्विनी होती माता ती तो पूर्वीच गेली ताता. आता भोजनाच्छादन चिंता माझी कोण करील. हा तुझा आश्रम सगळा अरण्यसा निर्जन झाला. आता यात मी तो बाळा कैसे राहू एकली. तुझं मी झाले दिन पुढे उपयोग काय वाचून. खचित खचित देते प्राण दुःख दारुण कंटवेना. तू कन्या वत्सल सोनी पिता विवाह विधी न करिता. मज एकली टाकुणी ताता कोठे आता गेला असी. मी तो केवळ अज्ञान बाळी काही आगळी कसेल केली. म्हणून काय की यावेळी टाकुणी हा गेला अस. तरी ऐसे न करी बापा टाकून देई सर्व कोपा. बाळकाला आगी करुणी कृपा सत्वर येई परतोनी. आता सोडून देई मौन अमृता ऐसे बोले वचन. बहुत वेळ झाला निजवून उठ उठ सत्वरी. ऐसे बोलण्या कुमारी वारंवार विलाप करी. रडता रडता अश्रुधारी सर्वांग भिजले तिचे. ऐसा परी बहु वेळ गेला तरी तो तैसाची असे पडला. ऐसे पाहुणे ती विप्रमाळा बहु दुःखार्थ झाली. तुररी ऐसी दीर्घस्वरे रडू लागले एक सरे. त्या ऐकुणी म्हणस्त सारे विप्ररे रे बोलुनिया. म्हणती की हे अति करुण करुण आज यावणी रडते कोण. मग सकाळी स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकिला. तरी ही मेधावीची बाळा रडते ऐसा निश्चय केला. आ म्हणून विप्रांचा मेळा धाविण्याला तत्काळ. विप्रकन्या होती रडत तेथे पावले ते समस्त. तो तियेच्या अंगी प्रयत मेधावीचे देखिले. तेने दुखे ते ब्राह्मण करीते झाले बहुरोधन. मग कन्येचे अंकावरण प्रेत काढून घेतले.
तई ती अत्यंताची झाली कष्टी, तेसी कथिल्या वेदांत गोष्टी, प्रेत उचलवणी उठा उठी, स्मशाना जाते झाले. शिवासने दयेथा विधान, प्रेतासी दिला मंत्राग्न, नदी माझी स्नान करून तिलांजली दिली. परत आले विप्राश्रमासी, आश्वासिनी त्या कन्येशी, तदनंतर स्वस्वगृहासी सर्वही जाते झाले. मग विप्रात्मजा करी काय, अंतरामाजी धरिले धैर्य, यथाशक्ती करुणी वेय, उत्तर कार्य सारिले. 13 दिवस झाले पूर्ण, तात गृहीत वसे आपण, पितृवियोग दुःख दारुण, तये लागून सोसवेना, जीवना विने मासोळी, तैसी रात्र निन तळमळी, आहा दैवा म्हणून कपाळी, बैसे हात लावणीया, वारंवार स्मरण पित्यासी, रडत राय उपथा बोक्सी, निद्रा नाही कदातिशी, शोक निमग्न सर्वदा. ऐसा वाटता लोटता काळ बहुत, एके दिनी त्या शून्य गृहात, दुःखे टपटपाव श्रुवाईत, चिंताक्रांत बैसली असे, तो दैवयोगे तये स्थाने, स्वच्छ पातला दुर्वासमणी, जो केवळ कोपाची खाणी की शुलपाणी, दुसरा मजंगणीचा सहसकर, दैसे दयाचे तेज प्रकर, माता पिंगट जटाचा भार धरिला असे जयाने, विरिचांदी देव समस्त, जयाचे स्वभाव सदा भीत, शापानुग्रहा लागी समर्थ, ज्या समदुजा नसेची, राया त्वन्मातेने बाळपणी, उत्तम सेवा केले म्हणून, ते लागी त्रिदशांकर्षिणी, विद्या दिदली दयाने, मी देवाची देव असोन, मज रुक्मिणीस वर्तमान, अश्वान परी रथासी झुंपून, रथी आपण झाला. मग आम्ही दंपती होयता, मार्गे रथ ओढीत नेता, सुकुमार माझी रुक्मिणी कांता, कृष्णाक्रांत झाली, सुकला कंठ वाळला होट, रथ ओढाव्यान चाले नीट, तेव्हा तिने ते आपले कष्ट, हळूच मज सांगितले, तेने मजला दया आली, जाता जाता भूमी दाबली, पाताळीची गंगा काढली, दार उडाली वेगाने, ती रुक्मिणीच्या मुखात, जाताशी तृषा झाली शांत, माझे कृत्य पाहुणे समस्त, मुनी अत्यंत कोपला, मज म्हणे रे चक्रपाणी, ही रुक्मिणी तुझी पटराणी, अति आवडती आहे म्हणून, ऐसे कृत्य केलेसी, स्वप्रियेच्या प्रेमाकरिता, माझी मर्यादा न धरिता, पाताळीची आणून सरिता, प्रियेसी जळ पाजलेस, तू आपुला पराक्रम दावय केलेस कर्म, तरी याचे फळ अधम, देतो घेई समग्र, तुम्हा दंपत्याचा घोर, वियोग होईल खरोखर, ऐसा शाप दुर्धर, दिदला से जयाने, तो दुर्वास महाऋषी, येता मेधावीच्या गृहासी, तया पाहुणी विप्रकन्येशी परमानंद झाला. सर्व शोक टाकून, धैर्य वंदिले मुनीचे चरण, आसन पाद्यादी स्मरण, समर्पण पूजन केले यथाविधी, कंदमूळ फलाधिक, वन्य वस्तू अर्पिले अनेक, मग ऋषींशी जोडून हस्तक, विनय बोले ऐसे की, अहो मा भागा मुनिवरा, अत्रि गोत्र दिवाकरा, आजी दुर्भागिनीची घरा कोठून येणे झाले, आजी माझा भाग्यदोय झाला यात नाही संशय, ना तरी अपुरे पाय कोठून मज दिसत पै, अथवा माझ्या पितृपुण्याने पेरी लसिले या कारिणे, मत कल्याणात आपले येणे झालेसे साचार, भदृश्याचे पादरज, मम शरीरा लागले आज, आणि जे काय दर्शन सहज, मज लागे लाभले, याने माझी व्रतदानाधिक, कर्म सफळ झाली सकळीक, आणि या जन्माचे सार्थक, आजी झाले निश्चय, ऐसे बोलणे विप्र नंदिनी, तटस्थ राहिली कर जोडणी, मग हास्य मग दुर्वासणी, ते लागुणी बोलत म्हणे गे, सगुणी द्विजवाळे, वा सर्वोत्तम आचारिले, पितयाचे कुळुद्धारिले, यात संशय नसेची, मेधावी ऋषींची तपश्चर्या, अनुपमसे म्हणून या, तेचे पळत सुशिला तनया, झाली सेसी असे पै, कैलासावणी येत असता, जाणिले तुझी धर्मशीलता, म्हणून मार्गी जाता जाता तव आश्रमा पातलो, त्वा केले माझे पूजन, येणे पावल समाधान, बाळे तू पितृकुल मंडन, गुण निरान आहेस, आता जात भद्रिकाश्रमासी, ते साक्षात नारायण ऋषी, लोकहितार्थ हरणीसी, उग्र ताप करिताही, तयाचे करुणिया दर्शन, स्वस्थाना जाईन निहोन, सुविचारे शोक टाकून, स्वस्थ राही सुशीले, ते ऐकून विप्रसूता, म्हणे ओ मुनिवरा समर्था, तुमचे दर्शन होताची तत्वता, शोक नष्टला सर्वही, आणि मज संविनिले आपण, येणे होणार मम कल्याण, परी जे सांप्रत महाविघ्न,
दावाग्नी ऐसे उदेलेसी ते मज जाळी ते सदाही हे तू न जाणीसी की काही तरी दयाळ या समयी कृपा करी सत्वर सुविचारे पाहता जगात मज धैर्य दाता नाही दिसत माता पिता बंधू की आप्त नाहीच कोणी मजला गे दुःख सागरी निमग्न ऐसी पुढे जिवंत राहू कैसी जिकडे पावे तिकडे मजसी सर्व ओस दिसता आहे तरी दयाळा कृपा कर माझे दुःख निरसी सत्वर पाणी करणार्थ कोणी वर निश्चित नाही मजलागी यापुढे मी होईन ऋषली ऐसी चिंता मज उद्भवली तेने समळ निद्रा गेली गोड लागे भोजन यास्तव आता देणार प्राण हा मम निश्चय झाला जाण ऐसे बोलणे ती कन्या दिन उगाच राती झाली इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माग्रार सज्जन श्रोते कुरीत चतुर्थ अध्याय मधुरा इति चतुर्थ अध्याय शुभम भवतु समाप्तम श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु बोला श्रीकृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिहा